So Suleiman is claimed in this video gets more credence. तो म्हणता आपण I have not run away म्हणता I have been taken away because he looks like he's been taken away. So आमचो डिमांड तोच आशिल्लो आज वन ऑफ द डिमांड्स की जे ताणें म्हणा सुलेमानानूच म्हणा की 12 डिसेंबराचे सगळे CCTVचे सगळे फूल दिसाचे व्हिडिओ तुम्ही रिलीज करा, कोण कोण आयिल्लो कोण कोण गेल्लो सगळे क्लियर जातले म्हणून. सो दॅट इज वॉट वी हॅव डिमांडेड. लेट द पुलीस गिव द फुल पिक्चर, डोंट शो ओनली वन ट्रेलर and influence the people of Goa that this has happened, because what has happened after that raises a lot of suspicions. ते अमिताभ आता सध्या त्यांनी सुसाईड करपाचो प्रयत्न केलो, पूण म्हणटा फिनायल किंवा पॉयझन ते एक्सेसिबल जावपाचेरूच डावट निर्माण जाता. अरे जर तो अमित नायक एक पुलीस कॉन्स्टेबल ताका भायर काडटा, इतले सिरियस हातून वता आनी मागीर तो खंय सरेंडर जाता आनी ताका तुमी परतो हाडटा, ताका फिनेल कोणें दिले हो प्रश्न येता मरे. फिनेल ताच्या हाता कडेन दवरलेच कशें, ताका तुमी सारको वेल गार्डेड दवरूंक जाय आसलो आनी कित्याक आनी बंद करा मरे. इतलें जर तुमकां सिरियसनस ना आनी आमी कालूय म्हणलां हें इन्वेस्टिगेशन एंगल जावपाची गरज आसा की वेदर इट इज अ अटेम्प्ट टू सुसायड ऑर इट वॉज अ अटेम्प्ट टू मर्डर. काय ताका मारपाचो प्रयत्न केल्लो लूज एंड म्हणून तोंड ताचें बंद करपाक. म्हाका दिसता तुल्यो बाब वील ब्रीफ यू. आय थिंक वदियो म्हाका दिसता वाल्मिकी आनी सुलेमान मोरलेस आमी DGP कडेन कितें मागणी केल्या ताचेर म्हाका दिसता सगळे उलयले. फक्त हांवें DGP आनी एक मागणी केली, ऑफकोर्स ताचे हातान ना ते की हाका 3 एंगल्स आसा. एक लँड ग्रॅबिंग, हो इन्सिडंट इज अ पार्ट ऑफ दीस लँड ग्रॅबिंग सिनारियो वीच द गव्हर्मेंट क्लेम्स दे आर इन्वेस्टिगेटिंग. वन इज द अपॉइंटमेंट ऑफ SIT, सेकंड द अपॉइंटमेंट ऑफ Justice Jadhav Commission, who has already submitted his report, and one is the crime branch, which is the enforcement department and wing of the police. So हाचे कितें कोऑर्डिनेशन आसा काय कितें? जस्टीस जाधवाचो पळय रिपोर्ट गव्हर्मेंटान एक्सेप्ट स्विकारला, ताचे रिपोर्टार कांय गोश्टी ताणें लोकां मुखार दवरल्या, सरकारा मुखार दवरल्या की हे जे लोक आमकां मेळ्ळ्या ताचे फाटल्यान बिहायंड द कर्टन्स जायते लोक हितून इनवॉल्व आसा अशें दिसता. सो तेणें हे रिपोर्टान हे पळय जायते मुद्दे पळय उठयल्या, त्या मुद्द्यांचेर कितें तरी फुडें तेचेर इन्वेस्टिगेशन जालां काय ताचेर हॅज गव्हर्मेंट बीन एबल टू थ्रो मोर लायट ऑन दॅट, एंड वेदर SIT एंड जस्टीस जाधव वर गिवन अ क्लियर डायरेक्शन वॉट इज लँड ग्रॅबिंग. लँड ग्रॅबिंग म्हणजे कोणें बोलत्याचे भाट काडून आपणाच्या भाटार ती नांव घातलें आनी विकलें काय बटच भायल्या भायर एक्चुअली हे फूल लँड ग्रॅबिंगाचेर एक धाकडे घालपाचो प्रयत्न चल्ला. म्हणजे आमी ज्युडिशियल कमिशन केलें, आमी SIT घातली, आमी क्रायम ब्रांचाक इन्वेस्टिगेशन करूंक लायलें, पूण ताचो निकाल कितें? वॉट इज द रिजल्ट ऑफ? हॅज एनीथींग सबस्टेंटीव बीन हॅपन? ते गोंयच्या मुखार गोंयच्या लोकांक हो प्रश्न निर्माण जाला की वॉट इज द रिजल्ट, हाचो निकाल कितें केला गव्हर्मेंटान. जस्ट जाधव कमिशन रिपोर्ट, वेदर इट इज द SIT ऑर नाव द आतां हो इन्सिडंट पळय घडला तो. सो हे सगळे मुद्दे म्हाका दिसता आमी सगळे 40 जाणांनी ताचे मांडून आमी ही इज नॉट इन अ पोजिशन टू इमिजिएटली गिव अस एनी आन्सर, बट आय थिंक ही will consult the government because he has to place, because the people of Goa, it is not only we may be just representing some political party, but it is the people of Goa. गोंयच्या लोकांक हे जाणून जावचें पडलां की कितें चल्लां. की ताणें म्हटलां पळय तसो एक कॉन्स्टेबल आनी तो एक्यूज बरे भाशेन भायर सरता पासयेक गेल्ल्या भाशेन आनी चल्ले काय. आमकां खबर आसा केन्नाय एक कोण एक्यूज्ड कस्टडींतलो सुट्टा तो स्ट्रगल करून भायर सरता, मागीर पुलीस धांवता तेच्या फाटल्यान धरपाक. म्हणजे कसलो तरी लॅप्स जावन हितून कसलो लॅप्स दिसना आमकां. हितून ऑन द कॉन्ट्ररी ताणेंच एलिगेशन की ताच्या व्हिडिओन म्हटलां की आपणाक एस्कॉर्ट केला भायर म्हणून. सो तेजे सगळेचेर म्हाका दिसता बरे भाशेन इन्क्वायरी जावन जांच जावन म्हाका दिसता लोकां मुखार हे सगळे फॅक्ट्स इन्क्लुडींग
जे व्हिडिओ बाब वाल्मिकीन सांगला पळय परवडे ते व्हिडिओ बी लोकां मुखार पावूंक जाय कित्याक वॉट इज सिक्रेट इन दीस लेट पीपल ना कित्याक ही गजाल जर आज जर क्लियर जायना जाल्यार म्हाका दिसता ते पुष्पा पिक्चरान दाखयला एक सीन ते एक्सिडंट सोडपाक सोबून पुलीस स्टेशनूच खाली जाता ते परिस्थिती जावपाक गोंयांत आनी चड ते वचचो ना आमी त्या वाटेर आसा लागीं आसा आमी थंय आनी थंय ते कितें ते रेड सँडल म्हणून दाखयला आज गोंयांत जमीन बी इज द रेरस्ट आनी मोस्ट व्हॅल्युएबल कमोडिटी जाल्या आनी त्या जमनीच्या बाबतींत इनवॉल्व जातकूच म्हाका दिसता हें जावपाक आमी वी आर नियर बाय. थ्रू आर सोर्सीस आमकां कळला की द फॅमिली हॅज अ लॉट ऑफ क्वेश्चन्स. एक तर ते म्हणटा ताका फिनायल खूंय थिंगा मेळोंक ना. आमी आतां खंयच्याच पुलीस स्टेशनान वचत जाल्यार फिनायल इज यूज टू क्लीन द फ्लोर्स, क्लीन द टॉयलेट. नन ऑफ द पुलीस स्टेशन्स आर क्लीन, नॉर ऑफ द टॉयलेट्स क्लीन. द पुलीस आर सफरींग. सो फिनायल ताका इतलो फिनायल खूंय मेळलो. फॅमिली इज सेईंग दॅट ताका फिनायल कोणे तरी दिला हाडून थिंगा अँड दे आर क्लेमिंग दॅट. दे आर ऑल्सो क्लेमिंग दॅट ही इज नाव अ स्केपगोट and they are trying to make him the scapegoat so that, like, you know, the matter gets diverted. Also, another question that the family has is that if he wanted to commit suicide, he wouldn't have come to Goa to commit suicide, no? He would have committed suicide in Hubli, wherever he was. Hinga suicide करतलो आसलो तो. हिंगा येवन surrender करून मागीर police station and final पिवपाचें म्हणजे, you know, none of this makes sense. सारकी फकाणां जाल्या आख्ख्या गोंयच्या पुलिसाची आनी लॉ अँड ऑर्डराची आख्खी फकाणां जावन काबार जाल्या. इफ यू सी द हिस्ट्री दॅट इज गोईंग ऑन करंटली, द DGP एक्स DGP ऑफ गोवा वॉज रिमूव बिकॉज ऑफ द आसगांव केस. ताका भायर काडलो. मागीर चीफ सेक्रेटरीक तेणी भायर काडलो कित्याक तो कन्वर्जन करतालो म्हणून. आतां ते म्हणटा तो राहुल गुप्ता म्हणून SP आहा तो इनवॉल्ड आहा. हें कितें चल्लां? हाव मेनी पीपल आर दे गोइंग टू कीप चेंजिंग? एट द एंड ऑफ द डे द बक स्टॉप्स विथ द chief minister who is the home minister and who has in charge of the law and order, no? When is he going to resign? When is his conscience going to come to him and he realize that, like, you know, enough is enough and he resigns? Till when is he going to say na what DGP सारको ना, सगळे DGP सारके ना, सगळे SP सारके ना, सगळे chief secretary सारके ना? होकोत वो एक मनीस सारको हा आमचो प्रमोद सावंत. बाकीचे सगळे पिड्यार जाल्या आनी पुलीस स्टेशनान फिनायल आतां इट इज बिकम कोणाक फिनायल बा घेवंक जाय जाल्यार तुमी पुलीस स्टेशनान वचत थिंगा तुका ओपनली फिनायल मेवता थिंगा. सोदपाची बा गरज ना कोणाक जाय जाल्यार. दीस इज द लॉ अँड ऑर्डर सिट्युएशन इन द स्टेट ऑफ गोवा विच इज एब्सोल्युटली पथेटिक. द CM हॅज टू रिजाइन. See, they could have done anything, no? As far as this person is concerned, तेणे व्हिडिओ भायर कित्याक घाला? कित्याक his life is in danger. He's saying very clearly, his life is in danger. And like how Valmiki and Sunil explained, if he has been escorted out like a VIP, like he's checking out of a hotel, if he's been escorted out of the police station and taken somewhere else, they can shoot him and kill him somewhere else and nobody will be the wiser, no? ताका मारून काबार करतले खंय तरी म्हणून ताणें व्हिडिओ भायर काडला. His life is in danger. The Amit Naik, who's the constable, his life is in danger, right? And that is why the need was for the video to be released last night. तुमचे नेक्स्ट एक्शन कितें आसतली? कारण येदे व्हडले इश्यूज. नेक्स्ट एक्शन तुका हांव आतां इमिजिएटली सांगूंक शकना. आमी मागणी केल्या DGP कडेन आनी लेट अस नॉट जम्प द ब्रिज बिफोर इट कम. लेट अस सी वॉट इज डुईंग. आमी क्लियरली सामकी स्पेसिफीक कॅटेगरिकल डिमांड्स दवरल्या की दीस ऑफिसर शूड बी मूड आउट ऑफ द क्रायम लँड. वी वील सी. एंड तें सांगला बिकॉज इट इज टू थिंग्स. वन इज टू people have faith in the department and the investigation is going in the right direction. Secondly, the principle of natural justice. जे मनशाचेर एक्विजिशन केला तोच तांकां फाल्यां पासून इन्व्हेस्टिगेट करतले आमकां कळना. सो सी वॉट दे आर. थँक्यू. सुनील तुम्ही म्हटलें आतां तो SPक थिंगचो काडपाक जावं म्हणून. फाटीं असो इश्यू जालो आनी DGPक काडलो. सो द थिंग्स इज चेंज नॉट चेंज. लॉजिकल पळय वेदर थिंग्स हॅव चेंज नॉट चेंज म्हणून हांवें सांगला तुका. अल्टिमेटली द बक स्टॉप्स एट द डोर्स ऑफ द चीफ मिनिस्टर हू हॅपन्स टू बी द होम मिनिस्टर. म्हणून आमी म्हणला की मुख्यमंत्र्यान जबाबदारी घेवची कित्याक इट इज नॉट वन इन्सिडेंट. कंटिन्युअसली सच सिरियस थिंग्स आर हॅपनिंग इन गोवा. ताणें राजिनामो दिलो. CMन फ्री हँड सोडला सगळ्यांक ऑफिसरांक जे हाडटा गोंयांत तांकां बाबा तुमकां जायते करा. ना म्हाका जो फ्री हँड सोडला तो दिसता न्ही म्हणून ताणें फ्री हँडान ओपन केले आनी ताका भायर काडलो. जे तांकां जायते हो फ्री हँड न्ही फ्री हँड यूज करून हाडटा ते गोंयांत. गव्हर्नराक तुमी एविडन्स आतां तुका हांव तें म्हणूंक कांय हाजेर सांगूंक शकना. वी वील डिस्कस कन्सल्ट एंड देन वी वील कम आउट. थँक्यू. जशें म्हळें नेक्स्ट एक्शन एंड नेक्स्ट एटलीस्ट रिएक्शन शूड बी गिवन बाय द होम मिनिस्टर अँड द भारतीय जनता पार्टी. हे दोगूय ओग्गी कशें आसा. हाव इट इज द बिगेस्ट स्कॅन्डल, लॉ अँड ऑर्डर स्कॅन्डल ऑफ गोवा, अँड द होम मिनिस्टर अँड द BJP government, whose government it is silent.